राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण लूट करून राही सरनोबत मायदेशी परतलेली आहे। राही, तुझं खूप खूप अभिनंदन, तुमच्या सगळ्यांचंच अभिनंदन। आणि मागच्या वेळेला सिल्वर मेडल होतं, यावेळेला आणखी एक पायरीवरती गोल्ड मेडल। नक्कीच खूप म्हणजे समाधानी वाटते मला, कारण एक तर 2 महिने मी आउट ऑफ शूटिंग होते टोटली माझ्या इंजुरीमुळे। त्यामुळे ही कॉम्पिटिशन किंवा यातला माझा परफॉर्मन्स माझ्या कॉन्फिडन्सवर खूप मॅटर करणार होता, कारण जसं एशियन आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे पुढे, तर यासाठी मला ह्या मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स हवा होता की मला टेस्ट करायचं होतं की आफ्टर इंजुरी, आफ्टर म्हणजे 2 मंथ्स गॅप मी कुठे आहे, म्हणजे माझा प्रोग्रेस कुठे आहे, माझी स्ट्रेंथ कुठे आहे। सो त्या दृष्टीने हे मेडल माझ्यासाठी महत्त्वाचं आहे। मागच्या वेळेला पण तू आणि अनिसा अशी जोडी होती, याही वेळेला जोडी, रंग फक्त दोघींच्या मेडल्सचे बदललेले आहेत, पण शूटिंगमध्ये खऱ्या अर्थाने पिस्टलमध्ये तुम्ही दोघींनी सुरुवात केलेली आणि ते कायम राखलं, त्याविषयी काय सांगशील? मला असं वाटतं की ही सुरुवात आम्ही जी केली आहे तर ती दूर पर्यंत पण आम्ही दोघीच घेऊन जाऊ, कारण आमच्या दोघींचे परफॉर्मन्स कन्सिस्टंट राहिलेले आहेत। तर नक्कीच आम्ही आशावाद बाळगू शकतो की पुढे येणाऱ्या कॉम्पिटिशन्समध्ये जसं आम्ही कोटाच्या दृष्टीने आता विचार करतो, प्रिपेअर करतो आहे, पुढच्या वर्षी आम्ही ऑलिम्पिकच्या दृष्टीने विचार करू, तर नक्कीच आता ही आम्ही सुरुवात केली तर आमची जबाबदारी आहे की आम्ही त्याला मेंटेन करू पुढे, तर नक्कीच आम्ही त्या दृष्टीने विचार करू। कोटा प्लेसचा उल्लेख केला, त्यामुळे वर्ल्ड चॅम्पियनशिप खूप महत्त्वाची आणि पुन्हा एकदा भारताचं प्रतिनिधित्व करायचं म्हणून एशियन गेम्स पण महत्त्वाचे आहेत। त्याच्यासाठी आता खरं तर आत्ताच आली आहेस, पण आत्तापासूनच तयारीसुद्धा सुरू होणार असेल तुमची? हो नक्कीच, खरं तर माझी मॅच होऊन 6-5-6 दिवस झाले, पण मी तिथे सुट्टी करण्यासाठीच राहिले होते मुद्दाम, कारण आल्याला मला माहीत होतं की मला परत पुढच्या मॅचेसच्या तयारीला लागायला लागणार आहे, म्हणजे किमान मेंटल प्रिपरेशन तरी मला सुरू करायला लागणार, त्यामुळे मी सुट्टी घेऊन आली आहे। सो आणि जास्त दिवस नाही आहेत, 4-5 सप्टेंबरपासून वर्ल्ड चॅम्पियनशिप आहे आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या शेवटच्या दिवशी एशियन गेम्सचं ओपनिंग आहे, त्यामुळे जे काही दिवस आहेत ते हेच आहेत आमच्याकडे, तर डेफिनेटली मला अजून खूप प्रिपेअर करायचं आहे। आणि हे जे काही दिवस आहेत त्याच्यामध्येच रक्षाबंधन येते, आता तू भावांना गिफ्ट दिलं आहे, त्यांच्याकडनं काय गिफ्ट घ्यायचं आहे? नाही, खरं तर मी मागच्या आठवड्यातच फोन करून सांगितलं होतं की तयारी ठेवा आहे, मी पण आहे, कारण एरवी कसं असतं मी बाहेर असते त्यामुळे त्यांना ते चुकवू शकतात, पण यावेळेला मी म्हटलं मी कुठेही असले तरी मी घरी येणार आहे, तर माहीत नाही तर त्यांनी काय घेतलं नाही घेतलं, पण डेफिनेटली मी उकळणार आहे त्यांच्याकडे। नक्की। यावेळेचा शूटर्सचा परफॉर्मन्स त्याविषयी तुला काय वाटतं? कारण ॲक्च्युली पेअर्स इव्हेंट्स तुमच्या कमी झाल्या होत्या, पण तरी मेडल्स आपल्याला जो नंबर आहे त्याकडे बघितल्यावरती काय वाटतं की ही तुम्ही सगळे समाधानी आहात त्या कामगिरीविषयी? मला असं वाटतं की काही इव्हेंट्सला मागच्या कॉमनवेल्थमध्ये मेडल्स नव्हते, जसं 10 मीटर रायफल वुमन, आणि ह्या कॉमनवेल्थला दोन्ही मेडल आपल्याला आहेत, गोल्ड आणि सिल्वर, अयोनिका आणि अपूर्वी, तर त्या दृष्टीने प्रगती आहे, पण जवळपास आमचे मेडल निम्म्यावर आलेत, कारण इव्हेंट पण कमी केलेत मुलांचे 2 पिस्टलचे, तर त्या दृष्टीनं नक्कीच आम्हाला असं वाटतं की नाही, मेडल टॅली आमच्यासाठी कमी आहे, पण बाकीच्या खेळांपेक्षा शूटिंगला मेडल जास्त असल्यामुळं ते कव्हरअप होते आपण असं म्हणूयात, पण शूटिंगच्या दृष्टीनं अजून चांगली कामगिरी होणं आम्हाला अपेक्षित होतं। नक्कीच, आणि अशीच कामगिरी करण्याची संधी लवकरच तुम्हाला एशियन गेम्समध्ये पण मिळणार आहे, सो ऑल द बेस्ट। तर आशा करूयात की एशियन गेम्समध्ये आणि त्याच्या आधी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुद्धा राहीकडून आपल्याला एक पदक मिळेल। कॅमेरामॅन अनिलसह जान्हवी मुळे, ABP माझा, मुंबई।